हुपरीतील चांदी व्यावसायिक कल्पेश ओसवाल यांची सुमारे 10.5 लाखाची फसवणूक झाली होती। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी मुख्य संशयित अभिजित मानेला रविवारी अटक केली। न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील आणखी एक संशयित जगतापचा राजारामपुरी पोलीस शोध घेत आहेत। हुपरीच्या चांदी बाजारपेठेत दररोज कोट्यावधीचे व्यवहार होतात। चांदी व्यावसायिक कल्पेश ओसवाल यांनी 15 किलो 375 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तयार करून ते हुपरीतील दीपक वाईंगडे, धनंजय पाटील, सचिन साबळे यांना दिले होते। त्या बदल्यात चोख चांदी मिळणं अपेक्षित होतं। मात्र अभिजित माने, दीपक वाईंगडे, धनंजय पाटील, सचिन साबळे, जगताप यांनी दिलेल्या 9 किलो चांदीमध्ये भेसळ करण्यात आली होती। गेल्या काही दिवसांपासून हुपरीतील अनेक व्यापाऱ्यांमध्ये चांदीतील भेसळीबद्दल चर्चा आहे, पण नेमकी कुणाकडून फसवणूक होते हे समजत नव्हतं। दरम्यान अभिजित मानेनं दिलेल्या चांदीच्या पाटल्यांचा कल्पेश ओसवाल यांनी टंच काढला। त्यानंतर व्यापाऱ्यांची फसवणूक कोण करते हे समोर आलं। दरम्यान राजारामपुरी पोलिसांनी दीपक वाईंगडे, धनंजय पाटील, सचिन साबळे यांना अटक केली। तसंच मुख्य सूत्रधार अभिजित मानेला रविवारी रात्री अटक केली। त्याला न्यायालयानं आज 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे। या प्रकरणातील आणखी एक संशयित जगतापचा पोलीस शोध घेत आहेत।